नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टी आणि CTET यामधील महत्त्वाचे समाजशास्त्राचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न 1. महावीर हे कोणत्या धर्माचे प्रवर्तक होते? पर्याय अ. बौद्ध, ब. जैन, क. शीख, ड. हिंदू. योग्य उत्तर ब. जैन. 2. बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? अ. सारनाथ, ब. बोधगया, क. कुशीनगर, ड. लुंबिनी. योग्य उत्तर ऑप्शन ब. बोधगया. प्रश्न 3. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पर्याय अ. 1761, ब. 1757, क. 1857, ड. 1707. योग्य उत्तर पर्याय अ. 1761. प्रश्न 4. प्लासीची लढाई कधी झाली? पर्याय अ. 1757, ब. 1761, क. 1857, ड. 1707. योग्य उत्तर पर्याय अ. 1757. प्रश्न 5. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? पर्याय अ. लॉर्ड कर्झन, ब. वॉरन हेस्टिंग्स, क. डलहौसी, ड. कॅनिंग. योग्य उत्तर ऑप्शन ब. वॉरन हेस्टिंग्स. प्रश्न 6. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? पर्याय अ. अकबर, ब. बाबर, क. हुमायूं, ड. औरंगजेब. योग्य उत्तर ऑप्शन ब. बाबर. प्रश्न 7. अकबराचा जन्म कुठे झाला? अ. आग्रा, ब. दिल्ली, क. अमरकोट, ड. लाहोर. योग्य उत्तर ऑप्शन क. अमरकोट. प्रश्न 8. अकबराच्या दरबारातील महसूल मंत्री कोण होते? पर्याय अ. तानसेन, ब. राजा मानसिंग, क. राजा तोडरमल, ड. अबुल फजल. योग्य उत्तर ऑप्शन क. राजा तोडरमल. प्रश्न 9. दीन इलाही हा पंथ कोणी सुरू केला? पर्याय अ. बाबर, ब. अकबर, क. शहाजहान, ड. औरंगजेब. योग्य उत्तर ऑप्शन ब. अकबर. प्रश्न 10. ताजमहल कोणी बांधला? पर्याय अ. अकबर, ब. बाबर, क. शहाजहान, ड. औरंगजेब. योग्य उत्तर ऑप्शन क. शहाजहान. प्रश्न 11. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी कोणत्या किल्ल्यावर केली? पर्याय अ. प्रतापगड, ब. रायगड, क. तोरणा, ड. शिवनेरी. योग्य उत्तर ऑप्शन ब. रायगड. प्रश्न 12. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? पर्याय अ. 1659, ब. 1674, क. 1680, ड. 1666. योग्य उत्तर ऑप्शन ब. 1674. प्रश्न 13. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा कोणी केला? पर्याय अ. समर्थ रामदास, ब. गागा भट्ट, क. तुकाराम महाराज, ड. संत एकनाथ. योग्य उत्तर ऑप्शन ब. गागा भट्ट. प्रश्न 14. अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याजवळ झाला? पर्याय अ. रायगड, ब. प्रतापगड, क. सिंहगड, ड. पुरंदर. योग्य उत्तर ऑप्शन ब. प्रतापगड. प्रश्न 15. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पेशवा कोणत्या कार्याशी संबंधित होता? पर्याय अ. न्याय, ब. परराष्ट्र व्यवहार, क. प्रधान मुख्यमंत्री, ड. धार्मिक कार्य. योग्य उत्तर ऑप्शन क. प्रधान मुख्यमंत्री. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.